तर एकनाथ शिंदे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबई म्हटलं की गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना कायमच रंगत असतो। ही निवडणूकही त्याला अपवाद नाहीये आणि त्याच गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू झालेला आहे। नवी मुंबईमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। ठाण्यात किंवा मुंबईत जरी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी नवी मुंबईमध्ये स्वबळावर दोन्ही पक्ष आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यामुळे संघर्ष मोठा आहे। गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवर पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर आता या निवडणुकीच्या निमित्तानं आता दोघांमधली चुरस अधिकच वाढली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या रोड शोला नवी मुंबईमधल्या या प्रचाराला विशेष महत्त्व आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खरं तर प्रचाराचा धडाका लावलेला आहे। मात्र नवी मुंबईमध्ये आज एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, एकनाथ शिंदे गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात पोहोचलेत। माधवी, आपण बघतो की नवी मुंबईमध्ये आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये आहे ती खरी जे टक्कर या ठिकाणी आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये असल्याचं दिसून येत आहे। कारण दोन्ही पक्षामध्ये युती झालेली नाहीये, त्यामुळे दोन्हीकडून आहे ते समसमान माजी नगरसेवकांची संख्या आहे दोन्ही पक्षामध्ये होती। त्यामुळे या दोन पक्षामध्ये आहे ती खरी लढत पाहायला मिळते। म्हणूनच आहे ते दोन्ही पक्षांनी आपली ताकद लावलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी परवा ऐरोली या ठिकाणी रोड शो केला होता। आता जो रोड शो आहे तो सीबीडी या ठिकाणी सुरू झालेला आहे। सीबीडी, सीवूड, नेरूळ, वाशी असा हा रोड शो असणार आहे। एकनाथ शिंदेने सुद्धा पर्सनली या ठिकाणी प्रचाराचा धडाका नवी मुंबईमध्ये लावलेला आहे। त्यांच्याकडून भाषण सुद्धा करण्यात येणार आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा मोठी ताकद आहे ती उभा केली जात आहे। कारण नवी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं गेल्या 25 वर्षापासून आहे ते गणेश नाईकांकडे एक हाती सत्ता राहिलेली आहे। ते कुठल्याही पक्षात गेले तरी सत्ता मात्र त्यांच्याकडे कायम राहिलेली आहे। त्यामुळे यावेळेला नाईकांची सत्ता खेचून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते शिवसेनेचे सुरू आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे बरोबर महाराष्ट्रातले सर्वच नेते आहेत ते नवी मुंबईमध्ये उतरताना दिसत आहेत आणि तुम्ही आपण प्रचारात सध्या पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आता हा शिवसेनेला मिळतोय। गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि हा गेल्या 2 दिवसातला दुसरा आहे तो एकनाथ शिंदे यांचा रोड शो नवी मुंबईमध्ये होता दिसतोय माधवी। नक्कीच नवी मुंबईमध्ये दोन्ही पक्ष आमने सामने आहेत, स्वबळावर निवडणूक लढतायत। कुणाचा पारड जड आहे आणि कशी टक्कर होती दोन्ही पक्षांमध्ये, प्रचार कसा केला जातोय दोन्ही बाजूनी? माझे आपण नवी मुंबई पार्श्वभूमी जर पाहिली तर एकूण 111 नगरसेवक नवी मुंबईमध्ये आहेत। याच्यामध्ये सध्या जे माजी नगरसेवकांची संख्या होती त्याच्यातले सगळे जवळपास नगरसेवक हे शिवसेना, बीजेपी या दोन पक्षामध्ये निघून गेलेले आहेत। महाविकास आघाडीकडे माजी नगरसेवकांची संख्या फक्त 2 उरलेली आहे। त्यामुळे 52 ते 53 नगरसेवक आहेत ते बीजेपी मध्ये आहेत माजी नगरसेवक आणि सेम संख्या आहे ती शिवसेना शिंदे गटाकडे आहे। त्यामुळे इथली जी आपण लढत पाहतो ती तुल्यबळ लढत पाहायला मिळते। पॅनल सिस्टम मध्ये लढत पाहायला आहे या ठिकाणी। विशेषतः जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये ऐरोली विभागामध्ये शिवसेनेची ताकद आहे ती जास्त दिसून येते आणि बेलापूर विभागामध्ये आहे ते बेलापूर विधानसभेमध्ये भाजपची ताकद आहे ती जास्त दिसून येते। नवी मुंबईमध्ये दोन्ही आमदार हे बीजेपीचे आहेत या ठिकाणी। मात्र नगरसेवक संख्या जर आपण पाहिली ती मात्र थोडीशी समसमान आहे दोन्ही पक्षामध्ये। त्यामुळे दोन्ही पक्षांनी इथं ताकद लावलेली की महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात ठेवायची आहे। विशेषतः जर पाहिलं तर ही नवी मुंबईमध्ये गेली 25 वर्ष झालं गणेश नाईकांकडे ही महानगरपालिका राहिलेली आहे। त्यामुळे या वेळेला जी संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी आता शिवसेना आहे ते पूर्ण ताकदीनिशी उतरलेले आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांचा दुसरा रोड शो नवी मुंबईमध्ये होतोय आणि पुढील काही दिवसामध्ये सुद्धा सभा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत शिवसेनेच्या माध्यमातून। मात्र विनायक, भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष पण होतोय कारण मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक असाही एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। तर या सगळ्या संघर्षाचा एकनाथ शिंदेंना काही फायदा होऊ शकतो का? आपण हा संघर्ष आहे तो तिकीट वाटपा म्हणून झाल्याचं पाहिलं होतं की मंदा म्हात्रे यांच्या जे काही समर्थक कार्यकर्ते होते त्यांना तिकीट डावलण्यात आलं होतं। त्यामुळे मंदाताई म्हात्रे यांनी जाहीर टीका करण्यात आली होती। त्यांनी या ठिकाणी चॅलेंज सुद्धा देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर आहे ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी या ठिकाणी मीटिंग घेतली होती। दोन्ही नेत्यांना बसवलेलं होतं आणि दोघांमध्ये आहे ते समन्वय या ठिकाणी काढलेला होता। त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये आहे ते मंदाताई म्हात्रे जे आक्रमक पवित्रा सुरुवातीला घेतला होता तो मात्र सध्या तरी त्यांचा आक्रमक पवित्र आहे ते कमी झाल्याचं दिसतोय। त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये जो असमन्वय आता निर्माण झाला होता तो कुठेतरी आता या ठिकाणी कमी झाल्याचं माधवी दिसून येत आहे।
धन्यवाद विनायक. या सगळ्या रोड शोकडे आणि या सगळ्या प्रचार रॅल्यांकडे आपले लक्ष असणारच आहे. या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.